बरं स्टँडअप संपलेला आहे. आता विषय सांगतो. चला. ते काय झालंय माहिती आहे काय, मी माझ्या पोरग्याची ट्युशनची फी एका ठिकाणी मी भरलेली आहे. कमी नाही हा, 12 महिन्याचं 30,000 रुपये भरलेत. काय खायची गोष्ट काय मला सांगा. काय झालं, माझ्या बायकोचं आणि माझं काल भांडण झालं. ती गेली माहेरात तामिळनाडूला. ओ मोरे, हो काही काय बोलताय तुम्ही? कोकणचे ना? हो. मग बायको तामिळनाडूची? नाही नाही, ते काय झालं, ते कोकण किनारपट्टीच आहेत ना, आणि त्यांचा आणि आमचा संबंध नाही. काय समजलं, असं आहे सगळं. तुला काय करायचं आहे? विचारलं. नमस्कार मंडाली. तुझा फंबलचा बघ ना तू, मला शिकवते नमस्कार मंडाली. हा? बरं, विषय सांगितलेला आहे. ते काय झालं, ते पैसे मी घ्यायला निघालेला आहे. बरं बायको गेली तर गेली, पोरगेला पण घेऊन गेली. हो, तर ट्युशनचं सगळं पैसे आता फुकट जाणार ना, म्हणून तर मी या मॅडमकडे घ्यायला आलोय. चला आता घरी जातो त्यांच्या. हो, हो. बेलला मी हात लावलाय का, तुझी सारखी बोट वलवलताय. जिकडे वलवा रे, दरवाजा उघडा आहे ना, मला शिकवू नका तुम्ही. मॅडम, ओ मॅडम. हा? मॅडम कोण? नमस्कार नमस्कार. हा 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 नमस्कार. हे घ्या. हा, हा. आणि उद्यापासून गाडी धुवू नका, मी चालवणार नाही काही. हो मॅडम, मी गाडी पुसणार नाही आहे. नाही? ओ मी दत्तू मोरे, दत्तू मोरेचा मी पप्पा. कोण? ओ दत्तू मोरे माहिती नाही काय तुम्हाला? ओ 7वी इयत्तेत शिकतो तो, तुमच्याकडे रोज शिकवलेला तो बघा. माझ्यासारखा असा राजविंड तुकतुकीत कांतीचा. अच्छा अच्छा, 7वीत ज्याला दाढी आली आहे तो. त्याचे वडील तुम्ही? हो हो, म्हणजे आला तेव्हा त्याला दाढी नव्हती, तिथं राहून राहून त्याला दाढी आलेली आहे का नाही? सॉरी सॉरी, माझा गैरसमज झाला. मला वाटलं माझं गाडी पुसणार आला की नाही, काय. नाही. टाळी नाही, पैसे द्या. ते मी खिशात सुरक्षित ठेवलेत. उलट तुम्ही ना मला 29,800 देणं लागतं. काय समजले? कसले? अरे देवा, आता परत हिला विषय सांगायला लागणार. अरे ऑलरेडी मी यांना सांगून मोकला झालोय, परत तुम्हाला सांगू? जरा समजून घ्याल का नाही? अच्छा अच्छा अच्छा, मला कळलं. हा. म्हणजे तुमचा मुलगा ट्युशनला येत नाहीये, पण त्याचे पैसे मागण्यासाठी म्हणून तुम्ही इथे आलात. बरं. पण कसं आहे ना, त्यात माझी काहीच चूक नाहीये. का? असे फीचे पैसे आम्ही परत नाही करू शकत, तशी काही प्रोसिजर नाही आमच्याकडे. प्रोसिजर कसली घेऊन बसली वाय? मी माझं पैसे फुकट जाऊन देणार नाही. अरे. हे बघा, तुम्हाला जर माझं पैसे तुम्हाला द्यायचं नसतील तर तुम्ही मला शिकवा. अहो, तुम्हाला कसं काय शिकवणार? तुमचं शिकणं बाकी आहे अजून. व अजून कितीतरी शिकणं माझं बाकी आहे. हो, काय आहे, शिकण्याची प्रवृत्ती असायला हवी माणसाकडे. आता बघा, आपल्याकडे स्किट आला की आपण मोठ्यानी गोस्वामीकडे जातो का नाही शिकायला. तो माझा मोठेपणा आहे, त्यांच्याकडे जातो म्हणजे. ओ. हा, आणि तो मी त्यांना देतो. मग त्यांना पण वाटतं आपलं शिकवण्यासारखं वाटतं, आणि मी शिकल्यासारखं करतो. काय समज? काय काय लोक ना मला सांगतात, हे प्रभ्या असं वाक्य घे, तसं वाक्य घे. तर माझी शिकण्याची प्रवृत्ती आहे ना, म्हणून मी त्यांचं ऐकतो. अरे मी एवढा सिनियर आहे, यांची लायकी आहे का मला शिकवण्याची? बघा ना, बरोबर आहे. मग तसंच तुम्ही मना शिकवा, मी तुमचं ऐकतो. नाही हो, नाही, मी नाही शिकवू शकत तुम्हाला. मग माझं पैसे परत द्या. पैसे कसे काय परत करणार? हे बघा, मी माझं पैसे फुकट जाऊ देणार नाही. एक तर मना शिकवा, नाही तर माझं पैसे परत द्या. अरे अरे, याला काय अर्थ आहे? ही जबरदस्ती काय आहे तुमची? अहो, ही जबरदस्ती कशी काय? एक सांगा मला, तुम्ही फीचं पैसे घेतलं का नाही, आणि 1 तास तुम्ही शिकवणी घेता, मग मला 1 तास द्या का नाही? तुमच्या पुढ्यात कोण विद्यार्थी बसला ह्याच्याशी काय तुमचं घेणं देणं मला सांगा. एक काम करा. काय? तुम्ही नुसत्या इथं उभ्या हा. राहा, मी इथं बसतो. हा माझे सगळे पैसे वसूल होतील. काय जमायचं? हा तुमचा लंपटपणा ना चालवून घेणार नाही. फालतूचं काहीतरी बोलू नका. आणि हे बघा, मी असं कोणालाही शिकवत नाही हो, लहान मुलांचे वर्ग घेते मी. हा बघा, मला एक तर पैसे द्या, नाही तर मला शिकवा. अहो, असं कसं शिकवणार? तुमचं काही हट्ट असतो, असं नाही करू शकत हो. अहो, असं कसं? माझं ट्युशनचं पैसे परत द्या का नाही तुम्ही? तुम्हाला शिकायचंच आहे? हा, मग तुम्ही ठरवलंय? ठरवलंय. नक्की शिकणार आहात? हो. शिकवणीला येणार आहात? बघा, हो हो. मग एकदा मी मनावर घेतलं की मग मागे फिरता नाही येणार हा तुम्हाला. अहो, मी अजिबात मागे येणार नाही. तुम्ही फक्त शिकवा. लॉक किया जाय. ठीक आहे, दार बंद करा. दार बंद करून मला शिकवणार आहो? लय मजा आहे. कडी लावली. लावली? हो, हो. कडी लावली? हा. या प्रभाकर. आय लव्ह यू टू. हा? काय? प्रेमाने नाही हाक मारत.
विचारली मी तुम्हाला. मग? कसं आहे ना, माझ्या स्टुडंट्सना मी असंच म्हणते, कळलं प्रभ्या? हो माझं वयाचं तरी भान ठेवा. नाही नाही, आता वयाचं वगैरे भान कसं ना, स्टुडंट आहात म्हटल्यावर स्टुडंट सारखं वागवणार. माझ्या इतर मुलांपेक्षा तुम्ही जर असे मोठे आहात म्हणून विचारते. काय शिकणार तुम्ही? इतिहास, सायन्स, गणित? तुम्ही मला पावभाजी करायला शिकवा. हा? ऐका ना. काय काय? अहो ऐका ऐका पावभाजी? ऐका वारू का पावभाजी. ऐका ऐका अहो, मस्करी मारू नका, लावलीये? मारू नका, ऐका. मस्करी लावलीये? मस्करी नाही ऐकत मग? ऐका माझा. हा. बायको माहेरात गेलेली आहे ना. हो. 3-4 पदार्थ शिकलो तर घरात काहीतरी मी करून खाय. कुकिंगचे क्लासेस नाही आहेत ना, तुमच्या मुलाचे शिकवणीचे पैसे घेतले की नाही मी, हो, हो. मग तेच विषय शिकवणार. हो, 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 कळलं? शिकवा हा. शिकवा हा हा हा, हा. चला तर आपण आज काम करूयात. हा. आपण सायन्स शिकूयात. या इकडे बोर्ड जवळ या. मी सांगते त्या आकृत्या काढून दाखवा. आकृत्या हो, पेन घ्या, हातात घ्या. आणि काय आणि मी सांगते ना ते आकृती काढा. स्वादुपिंड काढा. हसताय काय? सांगितलं ना, स्वादुपिंड काढा. स्वादू पिंड. हा. हे काय? स्वादुपिंड. हा? काय? काही नाही मॅडम. अहो मला स्वादुपिंड म्हणजे काय तर माहिती नाही आहे. नाही माहित. स्वादुपिंड हा माणसाच्या शरीरातला एक अवयव आहे. हा? काय सांगता बाय काय? हा. स्वादुपिंड हा आपल्या शरीरातला अवयव आहे आणि मला कसा माहिती नाही? मला कुणी सांगितलंच नाही. स्वादुपिंड हा माणसाच्या अंतर्गत संरचनेचा भाग आहे. इंग्लिशमध्ये त्याला पॅनक्रियाज म्हणतात. हा तुम्ही मला सांगता बाय? म्हणजे काय? हो मला मराठी धड कळत नाही, इंग्रजीतलं काय करणार आहे? मग मराठीत सिंपल लक्षात ठेवा ना, स्वादुपिंड हा शुगर कंट्रोल करायचं काम करतं ते. म्हणजे माझी बायको स्वादुपिंड तीच माझी शुगर कंट्रोल करते का नाही? अरे हो, पण ती आता गेलेली आहे तामिळनाडूला. मग शुगर कंट्रोल करणार कोण? मॅडम तुम्ही माझं नवं स्वादुपिंड व्हाल. ऐका ना, मारू नका, मारू नका. पट्टी बघितलीत ना, हो, हो. अक्कीच्या अक्की घशात कोंबेन तुमच्या. फालतूगिरी नाही चालणार. नाही स्वादुपिंड हा माणसाच्या अंतर्गत संरचनेचा भाग आहे, जे इन्सुलिन तयार करण्याचं काम करतं आणि त्याच्यामुळे माणसाच्या शरीरातली शर्करा नियंत्रित होते. कळलं? कळलं स्वादुपिंड म्हणजे काय? सांगा आता, काय स्वादुपिंड म्हणजे? ते स्वादुपिंड म्हणजे अंतर्गत कर्तव्यावर इन्शुरन्सचं काम करतं. कुठून आला? इन्सुलिन आणि इन्शुरन्स यातला फरक कळत नाही तुम्हाला? हा? तुमच्यापेक्षा तुमचा मुलगा हुशार आहे. काय सांगता बाय का? मग? मला कधी नाही भाऊ बोलला. त्याला स्वादुपिंड माहिती आहे. त्याला माहित नसतं ना, तो बिचारा माहित नाही असा प्रामाणिक चेहरा करतो. तुमच्यासारखा असा बिंडोकपणा नाही करत. ऐका ना, ऐका, मारू नका. अतिशहाणपणा नाही करत. मारतो. ऐका ना, इकडे मॅडम, या इकडे. ऐका ना, please, ऐका ना. कोंबडा वा. ऐका ना. वा, कोंबडा वा. नको कोंबडा. माझं गुडघं कामात जातील. नको हो का? नको काहीतरी शिक्षेमध्ये व्हेरिएशन द्या ना मॅडम. व्हेरिएशन हवे? ठीक आहे, अंगठा पकडा मग. अंगठा पकडताय. हे इथे वरती नवीन मुलं बसली आहेत ना, ती असले विनोद करत नाही हो. खाली वाका आणि अंगठा पकडा. माझं गुडघं कामात असेल, प्लीज असं करू नको ना. हा. माझ्या अंगाशी आली ही ट्युशन सगळी. अरे धरतो. अंगठे धरा. आणि ऐका, आता ही पट्टी जर खाली पडली हा. तर डबल शिक्षा. असंच असंच उभं राहायचं, अजिबात हलायचं नाही. काय होतंय? मोरे प्रभाकर. मारताव काय मला? मारताव कशाला? काय सांगितलं होतं? काय? पट्टी पडायला नको म्हणून. हा? ओ, ठेवली होती ना पाठीवर. कशी पडली पट्टी? ओ, मला कशी काय पडली सांगाय? पट्टी? कशी अहो, पडली? त्या मेलेला सांगा, त्याला कळत नाही. ही कशाला टून वाजवायची? शालूचं गाणं वाजलं की माझं पाय थांबत नाहीत ना. आणि काय रे, नको तिकडं कुठं वाजवतोस? त्या दिवशी भूताचं स्किट पण ना बसून बघित होता. त्याला जर संगीताच्या 4 विटा लावल्या असत्या तर भूताचं स्किट पडलं असता. त्याच्यामुळे सगळं. त्याला कशाला बोलताय? तो त्याच्या वर्गात मार्केटवर लक्ष ठेवून व्यवस्थित बसलाय. त्याचा अभ्यास व्यवस्थित चालू आहे. तुमचाच अभ्यास करत कमी आहे. बिंडो कुठचा? ऐका ना, हा? तुम्ही आहे ना अवघड प्रश्न विचारू नका. सोपा विचार. मी सोपा प्रश्न. न्यूटनचा सिद्धांत काय होता? मॅडम हो काय सांगू तुम्हाला? हो त्या नूतनला सिद्धांत झाला म्हणून बायको माहेरात पळून गेली ना. लय तिच्या मला घोटाळा झालेला देवा शपथ. अरे कोण नूतन? काय सिद्धांत? डोक्यावर पडलायस का तू? काय उत्तर देतोस तू? मारू नका लागतंय. उभा राहा. प्रश्नांची उत्तर
द्यायला नको ऐका ऐका हा? ऐका हा, ऐका शिक्षकाला ऐका उलट मारू नका उत्तरं द्यायला पाहिजे मॅडमची फ्लर्ट करायला पाहिजे ऐका 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 काय? तुम्ही मला मारू नको हा. मला ती नको आहे शिकवली मी तुमच्या पाया पडतो पण मला वाचवा एक मिनिट शिकवणी नको म्हणजे पैसे भरलेत ना मुलाचे तुमच्या हा. त्याच्यासाठी पैसे वसूल करायला तुम्ही येणार ऐका ना. 7वीचा अभ्यास घ्यायला बरोबर ऐका ना, ना नको. नाही 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 असं नाही चालणार या ऐका, आतमध्ये नाही, नाही, हो, मॅडम. अजून शिकवणी नको, बाकी नको, आहे नको. 1 तासाचा क्लास ऐका, आहे नको, पाय असं पडतो, नाही, पाय नाही, पडतो, नाही. पाय असं पडतो. नाही, मला असं मारू नाही नका, चालणार. मला मारू नका मला नको शिकवलं आग लागू दे त्या शिकवणीला नको रोज 1 तास यायचं मी तुम्हाला प्रश्न विचारणार त्याची उत्तरं द्यायची नाही जमलं तर शिक्षा घ्यायची फटके खायचे आणि मार नको खायचं. नको मारू नका कळलं? मारू नका हा? मारू नका मारू नका अरे मेले तू तरी वाजव नाही ती वाजव मारू नका. नाही.